रूप पाहतालोचनी सुख झाले संत समागमोय खाये
संत समागम एखादे परी, संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारे श्वान याते. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे. कामारी बटिक सेवेचा सेवक, कामारी बटिक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. घडेल पंगती संताची, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे. विठ्ठला संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारे श्वान याते. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. महायोग पीठे तटे भीमरद्राम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्येचे जगन्नाथेचे वंदू चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वर,
संग्रहादो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवी लागी सेवक झालो संत समागमयी खाली परी आले त्याची द्वारे श्वानी आली तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे प्रस्तुत संकीर्तन शरीरा घेतलेला भंग महान भगवत भक्त घेऊनिवासी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भंग सेवेकरता निवडलेला आहे. निमित्त आहे हरिभक्त परायण विष्णू टेकवडे यांचं पुण्यस्मरणानिमित्त गावती 2017 ते आता किती वय आहे माहिती नाही. 2017 मध्ये किती येते 4 14 17 वर्ष झाले. 17 वर्ष आपण 8 वर्ष 2007 ला निर्माण झाले. तिथून पुढे आपल्याकडे 18 वर्ष येतील ना 17 पुण्यस्मरण आहे. आणि हे दरवर्षी त्या घरातली त्यांची मुलं त्यांचं नाव काय हरिदास रामकृष्ण नाव अतिशय सुंदर आहे. हरिदास रामकृष्ण त्यांची मुलगी स्मिता दुसरी सविता अशा प्रकारे दरवर्षी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम इथं सादर केला जातो. आणि या पुण्यस्मरणानिमित्त यावर्षी या ठिकाणी आपला दौरा म्हणून असतो. मागल्या कालपासून चालू झाला ना वारकऱ्यांचा दौरा. तर या ठिकाणी ही वारकरी सर्व संत मंडळी हे आपल्या घरामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये आजचा पुण्य सोहळा साजरा होत आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल संत भेटल्यानंतर काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे. संत भेटती आजी मग संतांची माहिती आहे. ज्यावेळेला घरी येते त्यावेळेला काय परिस्थिती. संत भेटते आजी मज तिने झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्थूळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या आलिंगन सुख वाटे प्रेमीचे दानंद होते हर्षे ब्रह्मांड उतरे समोर होते मी पण. म्हणून या संतांच्या संगतीमध्ये जो आनंद आहे ना तो अतिशय अविरत आहे. या संतांच्या मांदियाळीच्या सानिध्यामध्ये पुण्यस्मरण सोहळा आज या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. हा दोन एकच विनंती आहे. आपण भावात मी तुमच्या थोडा वेळेत मांडतो कारण वेळ कमी आहे. 7:45 वाजले. किती मला टायमिंग मला गेले माहित नाही. 8 वाजता सांगितलं होतं संपवायला
आता 10 मिनिटात कसं उरकायचं ते समजत नाही, पण उशीर झालेला आहे. एक अर्धा तास 8:30 वाजेपर्यंत तुम्हाला रवी कीर्तनाची शेवट थोडक्यात उरकण्याचा मी प्रयत्न करतो. संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारे श्वान यातीच्या गरु तुकोबा या अभंगामध्ये सांगता की संतांची संगती ही कोणत्याही प्रकारे होऊ दे, पण मला संतांची संगत होऊ दे. मग कोणता प्रकार सांगितलाय? व्हावे त्याचे द्वारे श्वान याती. असं काय संतांच्या संगतीत आहे? तर तुकोबा सांगतात तिथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचा प्रसाद, नामचिंतनाचा उच्चिष्टाचा भाग आम्हाला सेवन करायला मिळतो. म्हणून आम्ही त्या संतांची संगत जास्त प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला ती संतांची संगत मिळावी. मग ती सेवा करत असताना कशी करावी? तुकोबा सांगतात की कामारी बट्टिक सेवेचा सेवक जेनपणी रंक ते भले. म्हणजे दाशीसारखी सेवा करायची. सेवा केल्यानंतर मी केली म्हणून दाखवायची. दीनपणे रंक ते भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. आच्या संत संगतीमध्ये किती सुख मिळतं? तुकोबा सांगतात तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. भाव तुमच्याकडे मांडलेला आहे. या हरिनाम सोहळ्यात या ठिकाणी पुण्यतिथी स्मरण निमित्त चाललेल्या या कीर्तनामध्ये सर्वांना हात जोडून विनंती आहे. थोडा वेळ आपल्यासाठी दिलेला आहे, कारण मुळात आयुष्य कमी आहे आपल्याला. त्या आयुष्य कमीमध्ये आपल्याला भरपूर नामचिंतन करायचं आहे. या कमी वेळामध्ये आपण काय करायचं आहे? लागण्या पाया विनवितो तुम्हा करटवाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळवेळा. हा सुख सोहळा सूर्य कीर्तनात बसल्यानंतर शांत बसायचं नाही, तर दंगा करायचा का नाही. फक्त हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं नामचिंतन घ्यायचं. तुकोबरायांचे कानोबराय बंधू कानोबराय सांगतात एका वास्तविक प्रकारच्या अभंगामध्ये विनवितो सकळ सकळ जना कर जोडून थोडा लहाना दान तुळे ज्या मंदिरा म्हणे तू त्या राम म्हणा. काय म्हणे सांगितलंय? राम राम स्मरादी धाऊ करा गाठ घाला मुळबंती सांडा वावल्या उपाधी दक्ष लावून राहा गोविंद का सांगितलंय तसं? कारण माणसाचं आयुष्य कमी, अल्पायुष्य मानव देह शतगणले ते मध्ये बालत्व पिढाला पक्ष. माणसाचं आयुष्य 100 वर्ष, पण माणूस 100 वर्ष जगतो का? नाही. 4 भागामध्ये विभागणी केली. 25 25 25 25 नाही का? 25व्या वर्षी 25 वर्षापर्यंत परमार्थ कळत नाही. 25 ते 50 संसारात जातात. 50 ते 75 मुलांच्या काळजी जातात. राहिलेल्या आयुष्यात पुन्हा आयुष्य संपते. आणि त्यातली त्यात अर्ध रात्र खाय. आपण दिवसातून किती झोपतो? 24 तासातले 8-10 तास तर 100% झोपतो. शास्त्रानुसार 6 तास झोपायचे, बरोबर ना? म्हणजे 10ला झोपलं तर 4ला उठलं पाहिजे, बरोबर आहे ना? नियम आहे वारकऱ्यांचा. 4ला वारकरी उठतोच, काकडा चालूच करतो. माणसाचं आयुष्य कमी आहे. कमी आयुष्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवंताच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यातली त्या माणसाचा देहाचा भरोसा क्षणभंगुर नाही. वारे सावध तोडा माया काही नचले पण गळा पडेल भाषा पुढे हुशार आहे. म्हणून काही थोडा बहुत नागपाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान ज्या लावण्या नीट जरी करणे असेल विनवितो सकळ जना पूर्ण वाचलं प्रकारचा आपण पाहून घ्या. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती. हातांद्वारे मुखांना नाम घ्या. कसं हे प्रकार चालतं? म्हणजे ते कसं आहे? विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा काही नाही. या ठिकाणी भाव शुद्ध पाहिजे. भावच शुद्ध असेल ना तर देव भेटल्याशिवाय राहत नाही. जनाबाई आपण म्हणताना काय इथेच म्हणत, परंतु त्याच्या भावाला बोलून देव आलेच ना करायला. तसं आपल्या सुद्धा भावाला बोलून घ्या. पण नामदेव काय म्हणतात? माझिया बोला
माझ्या बबडिया बोला यावे विठ्ठला इथं यावे विठ्ठला 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 माझ्या बबडिया बोला माझ्या बबडिया बोला. नामदेव काय म्हणतात, माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला मृदंगी काय तुला पर्याय नाही. कारण ते वर काढल्याशिवाय लागणारच नाही, ती लगेच येते का. तन मन नेणे देवा नामा विनवे तुझीच सेवा गाता येईल तैशीची गावी येरी येरी हरी म्हणावी. म्हणून जसं येतंय तसं भगवंताचं नामचिंतन घेणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांना हात जोडून जोरात विठ्ठलाचं भजन करा. अभंगाचा भावार्थ बरोबर अर्ध्या तासात संपवण्याचा मी प्रयत्न करतो. विठ्ठल देव, जीव आणि संत या तीन गोष्टी तुमच्या पुढे म्हणतो अभंगात प्रवेश करतो. देव आहे, जीव आहे आणि संत आहे, बरोबर ना. आता तिन्ही गोष्टी जर आपण विचार केला तर देवाला आणावं लागतं, बरोबर. जीवाला यावं लागतं आणि संत येत असतात, बरोबर आहे ना. देवाला सगळे आगुना आलेला नाही का. म्हणजे देवाला ज्या वेळेला पृथ्वीवर अधर्माचं रोज वाढलं, ज्यावेळेला पाप जास्त वाढलं त्यावेळेला पृथ्वी माता या ठिकाणी सर्व देव भगवंताकडे गेले, सांगितलं तुम्ही अवतार घ्या. त्यावेळेला देव आले. म्हणजे देवाला ज्यावेळेला संकट पडेल त्यावेळेला आणावं लागतं. जीवाला यावं, काय यावं लागतं. केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले, किती मेले किती गेले नाही का. आपल्याला यावं लागतं. आणि संत येत असतात, येताना काम घेऊन येतात. आता तीन गोष्टीचं वर्णन करताना देवाला आणावं लागतं, आणल्यानंतर देव काम करतात निघून जातात, प्रश्न मिटला त्यांना. जीवाला यावं लागतं, येताना काम घेऊन येत. आपण कोण काम घेऊन आलेला असं ठरवून आलो त्या बाबा आयुष्यात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करायचं नाही. आपण काम घेऊन आलेलो नाही. बरं, आयुष्यभर काय काम करणार आहे का देवाचं नाही. आणि मरताना लवकर काय जाणार नाही. म्हणजे आपली चावी दुसऱ्या ताब्यात येणार नाही. म्हणजे जीव हा येताना काम घेऊन येत नाही, काम आणत नाही, आणलेलं काम करत नाही आणि जाताना लवकर जात नाही, याला म्हणतात जीव. आणि संत येताना येतात, स्वतः काम घेऊन येतात. तुकोबराय म्हणतात देवा मी खाली जाईल, नामदेवरायांचं राहिलेलं काम करायला मी खाली जाणार, परंतु मला न्यायला यायला पाहिजे तर मी जाणार. मग तुकोबराय ज्या वेळेला अवतार घेतला त्यावेळेला अवतार घेतल्यानंतर तुकोबरायांना न्यायासाठी विमान, बरोबर आहे ना. म्हणजे संत येत असतात, आलेलं काम पूर्ण करतात, पूर्ण झाल्यानंतर ते स्वतःहून निघून जातात, त्यांना संत म्हणतात. मग हे संत आता समाजामध्ये ओळखायचे कसे. आता संत ओळखायचं म्हणलं तर फार अवघड गोष्ट आहे. पांढरी कपडे घातलं म्हणजे संत होत नाही, भरपूर माळा घातल्या म्हणजे संत होत नाही, केळं मोठं लावलं, गंधावला मोठा, सगळं अंगवर पडलं सगळ्या गंधाने, त्याला मी संत म्हणत नाही. लक्षात ठेवा. जोवर या ठिकाणी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाची शेजारी, जोपर्यंत देहाचा निरस होत नाही तोपर्यंत संत होत नाही. मग संत जर ओळखायचं असेल तर जगामध्ये फार अवघड गोष्ट आहे. संत ओळखताना एक जीव आणि संतांमध्ये थोडा फरक जर बघायचा असेल तर एका अभंगामध्ये समुद्र नदी नव्हे पैदा, समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्र आणि नदी एकसारखे आहेत, पण एक आहेत का. एक असलं तर समुद्राचं पाणी प्यायला असतं लोकांनी, नदीचं प्यायलं. नदी तसं पाणी गोड आहे, तसं समुद्राचं पाणी आपण खारट पितो का. म्हणून समुद्र नदी नव्हे पैगा,
पाषाण पाषाण म्हणून लिंगा पाषाणामध्ये एका दगडामध्ये मूर्ती घडवली जाते. त्याच राहिलेल्या दगडामध्ये पायरी केली जाते. पायरी मंदिराच्या समोर असते आणि मूर्ती गाभाऱ्यात असते. परंतु मूर्तीला जी किंमत आहे ती पायरीला आहे का? एकाच दगडातून निर्माण झाले पण पायरीला किंमत नाहीये, पण मूर्तीला किंमत आहे. पाषाण म्हणून लिंगा तसं संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. माणसासारखे संत दिसतात पण असत नाही. एका अभंगात तुला सांगतो, दयाची अंगी निघे दाखलो, दयाची अंगी निघे दाखलो, एका मोले दोने एका मोले दही माहिती आहे का? दही प्रत्येकाच्या दही असतात ना. दही दही कशापासून बनतं? दुधापासून. म्हणजे डायरेक्ट दही बनत नाही. ते दूध तापावं लागतं अगोदर. तापवलं की साई काढायला लागते बाजूला, त्याला विरजण घालावं लागतं, मग त्याचं दही बनतं. आणि दह्यानंतर पुन्हा घुसवण केलं की ताक होतं आणि ताकामधून लोणी निघतं आणि लोणीमधून तूप निघतं. अशा प्रकारे दह्याची प्रक्रिया अशी होत असते. दह्याची अंगी निघे ताक लोणी. आता इथं तुकोबरा काय म्हणतात की दह्यामधून ताक आणि लोणी निघतं, पण दोन्हीची किंमत एक आहे का? एक वारकरी होता आणि तो एकादश आहे म्हणून शेजारच्या काकूच्या घरी गेला. म्हणजे माझी एकादश आहे, ताक देता का? दिलं त्यांनी ताक. ताक देताना काय बघायचं असतं का किंमत येत काय नाही. आहे बरोबर, पहिली ताक भरपूर मिळत होतं, आता मिळत नाही, सोडून द्या. ताक भरपूर होतं त्यामुळे त्यांनी भरपूर ताक घेऊन गेला तो. आणि त्याच वारकऱ्याला कोणाला उष्णतेचा त्रास झाला उन्हाळ्यामध्ये. म्हणून उन्हाळ्यामध्ये उष्णतेला त्रास झाला, काय करते ती पायाला लोणी चोळते. बरोबर, लोणी चोळी उष्णता कमी होती. मग तोच वारकरी कोणाच्या काकूवर गेला, म्हणजे काकू मला उष्णतेचा त्रास झालाय, माझ्या पायाला लोणी लावायचे, लोणी देता का? काकू म्हणजे किती किती? ते वारकरी म्हणजे ताक दिलं तसंच द्या की. काकू म्हणजे तसं नाही, ताक फुकट आणि लोणी विकत, तसं जीव फुकट आणि संत विठ्ठल. का म्हणजे तसे संत आणि जन दोषी समान मानायचं नाही. संत आणि जीव हे वेगळेच असतात. संत हे वेगळ्या अवस्थेमध्ये असतात आणि जीव हा त्यांच्या अवस्थेमध्ये असतो. पण संत जरी वरून संतासारखे दिसले असते तरी अंतःकरणातून ते भगवंताच्या नामचिंतनामध्ये लीन झालेले असतात. म्हणून वारकरी कसा ओळखावा? वारीमध्ये जात असताना जेव्हा वारकरी चालत असतो तेव्हा दिवसभर भजन करत असतो आणि संध्याकाळी गेला की जेवण केलं की लगेच झोपत असतो. एका दिंडीमध्ये वारकरी चालत चालत गेले. दुपारी जेवण केलं 12-1 वाजता. दिंडी थांबलेली होती आणि जेवण केल्या वारकरी झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी पडले, ते झोपीच गेले. ज्यांनी जेवण वारक्यांना दिलं होतं ते म्हणजे काय वारकरी झोपायला नाही, काय भजन पण करायचं. आम्ही जेवण दिलं त्यांना, म्हटलं त्यांनी भजन केलं पाहिजे. तो दिंडीचा मालक होता, म्हणजे महाराज वारकरी हे भजन करून आले त्यामुळे जरा विश्रांती घेतली. परंतु तुम्हाला वाटत असेल ते विश्रांती घेतात, परंतु ते विश्रांती घेत नाही, ते झोपत सुद्धा भजन करतात. असं कसं आहे म्हणजे दिसत तर नाही, झोपेत भरते तर चांगलं, कसं काय भजन करत नाही. मग त्याच वारकऱ्यांच्या शेजारी त्यांच्या गावातली माणसं झोपली होती आणि तिथं वारकरी झोपली होती. म्हणून तुम्हाला प्रयोग करून दाखव. म्हणजे एक बादलीभर पाणी आणलं आणि त्यांच्या गावातली लोक झोपली, त्यांच्या अंगावर टाकल्याबरोबर आता ते नीट उठणार आहे का? ते शिव्या देतच होत. कोण आहे शिव्या देते वारकत ती गावातली माणसं उठली. आता म्हणजे तुमची माणसं झोपत सुद्धा शिव्या देते. ऐकलं ना तुम्ही? आता आमचं वारकरी बघा, द्या बादली भरून घेतली, वारकरीच्या अंगावर पाणी टाकलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. म्हणजे वारकरी काय म्हणत उठले? रामकृष्ण हरी. ह्याची माणसं काय होतं म्हटली? शिव्या देत होती. विठ्ठल जीव हा जिवंत असताना जागेपणी भजन करत नाही, झोपेतही भजन करत नाही.
आमचे संत जिवंत असताना जागेपणीही भजन करतात आणि झोपेतही भजन करत असतात. म्हणून संतांची संगत अतिशय महत्वाची आहे. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. संत समागम एखादी एखादी, संत कोणत्याही प्रकारे मला संतांची संगत हवी आहे. संतांच्या संगतीमध्ये किती जणांचा लाभ झालाय तुम्हाला माहित नाही. ज्ञानोबराच्या बरोबर रेडा होता. रेडा सुद्धा वेद दुसरी गोष्ट वेद नाही, तर रेडा हा ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर आला आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार आहेत हे रेड्याला अगोदर समजलं. म्हणून रेड्याला अगोदर समाधी रेडे नाही का येळगावमध्ये आळेगावमध्ये रेडीची समाधी आहे. म्हणजे त्यांना वेगळं समजले की रेड्याला समजते संतांची संगतीची किंमत. आपल्याला समजलं माहित नाही, मला समजते का नाही. विठवलं एकनाथ महाराजांच्या सानिध्यात समज गावोबा माहित होता. संतांच्या संगतीचं तुम्हाला महत्व सांगतो. संतांच्या संगतीमध्ये गावोबा हा काय करायचा. एकनाथ महाराज या ठिकाणी रामायण सांगायचे, भागवत सांगायचे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लावले होते. त्यांनी रामायण सांगत होते. रामायण सांगत असताना गावोबाचं काम काय होतं, जोपर्यंत भजन चाललं तोपर्यंत निवांत बसायचं. सगळं भजन झालं आणि जेवायला उठली जेव्हा उठणार पंक्तीपासून नुसतं खायचं काम बाहेर जाऊ. गावोबा हा एकनाथ महाराजांच्या संगतीमध्ये होता. आणि पण जोपर्यंत एकनाथ महाराजांचा अनुभव नाही झाला तोपर्यंत गावोबा फक्त खायासाठी उठायचं. मग काय वारकरी नुसते खायासाठी दिंडीच्या मुक्कावायची ती. मध्ये आधी भजनाला कोण, भजनाला 8 आणि भोजनाला 60. विठ्ठल माऊलीच्या रथामध्ये 150 नंबर. आमच्या दिंडीच्या पुढे एक सरकटी महाराज म्हणजे कोणते राहायचे. त्यांच्या दिंडीमध्ये माणसं 500. त्यांना विचारलं किती माणसं, 500 आणि दिंडीमध्ये वाचता आम्हाला किती असते, फक्त 5च असते. एक विनकरी, 2 पताकावालं, एक तुळशीवाली, साधी 5 जण. ती बी कधीतरी येते तिने कधीतरी जाते. ते दिंडीचा बिझनेस झाला यातून समजते ना. 1994 मी पहिल्यांदा व्हायला लागेल. त्यावेळेला आम्ही पाठीमाग चाललो. आमचा नंबर वडदकर बाबाची दिंडी होती. 68 नंबर बाबांची मारुतीबा वडदकर त्यांच्या दिंडीमध्ये आम्ही गेलो होतो. आमच्या दिंडीच्या पाठीमागं दिंडी नव्हती त्यावेळेला. असायची ती जयराम बाबाची ती पाठीमाग 2 नंबरची चालायची. पाठीमाग चालायची आम्ही त्यांच्या पाठीमागं चाललो. त्या पाठीमागं कुंभार गुरुजी नंतर आमच्या पाठीमागं आणि मग आम्ही दोघं तिघं सर्व चाललो. त्यावेळेला ज्या दिंडीतला जो आनंद होता तो आता संपूर्ण व्हावा आहे. आम्हाला बरोबर माऊलीची आरती सापडायची. आता आरती काही बघायची भेटत नाही. सकाळी जर माऊली हल्ली तर माऊली बरोबर जायचं म्हटलं तर माऊलीत गेल्यानंतर आमचा नंबर हा हुशार. म्हणजे माऊलीपासून आम्ही दूर 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 होत गेलो. दूर झाल्यामुळे या ठिकाणी काय झालं, माऊलीचं लक्ष आमच्याकडे कमी झालं. त्यामुळे भजन कमी झालं. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर किती फायदा होतो. म्हणजे गावा फक्त जेवायसाठी जायचं, फक्त जेवायसाठी. रामायणाचा काही भाग पूर्ण झाला. पूर्ण झाल्यानंतर मग एकनाथ महाराजांना वाटलं की आता मी आता जनसमाधी घेणार आहे. पुढचं रामायण कोणी घाल कथा कोणी सांगायची म्हणून कोणी सांगायची म्हणून एकनाथ महाराज म्हणजे मी आता जनसमाधी घेणार आहे. हा गावबा तुम्हाला रामायण सांगा. आता हा नुसता खात होता. त्याला कशाचं 4-4 8-8 पोळ्या खाल्ल्याशिवाय उठायला नाही. आणि नुसतं झोपायचं नुसतं खायचं, नुसतं झोपायचं नुसतं खायचं. पण गावाच्या डोक्यावर नाथ महाराजांनी हात ठेवला आणि नुसता खाणारा गावबाने रामायण पूर्ण केलं. संतांच्या संगतीचा फायदा. दुसरं आपल्या डेरे महाराज बाबांच्या ह्याच्यातला एक दृष्टांत आहे. मी वाचनात आला. वेळापूरमध्ये दिंडी थांबली बाबांची.
नाही गणेश बाबांची. म्हणजे गेले रात्री उशिरा गेले आणि कोणच नव्हतं पाठीमागे इकडे तिकडं. त्यावेळेला बाबांनी आपलं भजन चालू केलं. आता भूक तर सर्वांना लागली, जेवायला कायच नाही. बरं काय आणलं बी नव्हतं. शेजारी गाव लांब होतं. पण वेळापूर तुम्हाला माहिती आहे की वसाळ आहे सगळं. शिंगणापूरच्या पुढे गेले की पुन्हा ती वसाळ सगळं राहणार. आणि त्या ठिकाणी कायच नव्हतं, ठाकूरबाची समाधी तिथं होती. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी बाबांनी बसले आणि भजन करू लागले. आता ते वारकरी काय म्हणले, आता काय नाही म्हणजे उच्चिष्टाचा भाग, नुसतं भजनाचंच भजन करू. म्हणजे आता जेवायचं काय डोक्यात घेऊन घातलं, भजन सुरुवात करा. आणि सर्व वारकऱ्यांनी भजन चालू केलं. महाराज भजन चालू केलं. चमत्कार घडला. एक धनगर पाटी घेऊन आला भाकरीची, त्यामध्ये वगैरे भाजी घेऊन आला, पाण्याचा लोटा घेऊन आला. आल्यानंतर आले, थांबा म्हणजे वारकरी थांबा, तुम्हाला भूक लागली असेल एवढं जेवण करू. अरे तो कुठला म्हणजे, मी म्हणलं इथं धनगर आहे. तुमच्या इथं टाळाच आवाज आला, भजन चाललं म्हणून म्हटलं जावं आपलं, तुम्हाला वारकऱ्यांना भोजन द्यावं, एक पद्धत असते. मग वेळापूरला अजून तिथली लोक येतात बरं का. वेळापूरच्या त्या अलीकडे आहे ना, शिंगणापूरच्या तिथं किंवा नातेपुतीच्या पुढे अजून ती लोक गाडीनं जेवण घेऊन येतात. त्यांना माहित असेल या वारकऱ्या. आणि या ठिकाणी ते आले, त्यांनी जेवण वाढलं, जेवण खाल्लं, हे सगळे झाले. आणि ते धनकर म्हटलं मी जातो. अहो म्हणले तुम्ही कुठलं, नाही म्हणलं इथंच राहतो, पण आपलं तुमचं भजन ऐकायला म्हणून आपण तुम्हाला ते लावलं. आणि तो निघून गेला. निघून गेल्यानंतर पुन्हा बाबांना कळलं की अरे एवढ्या ओसाड रानामध्ये गावं तर लांब आहेत आणि हा धनगर कुठून आला, कसा आला असेल, त्याला कुणी सांगितलं असेल की भजन चाललंय. याचा अर्थ भगवान परमात्मा आपल्या भजनासाठी आले. हे संत संगतीचं भजनाचं या ठिकाणी ताकद आहे. मला भजन करत असताना भोजन मिळेल का याचा विचार करायचा नाही, भोजन आपोआप येतं. विठ्ठल गावबाने जसं रामायण लिहिलं तसं संतांच्या संगतीमध्ये कसं आहे, संतांच्या संगतीमध्ये सगळ्यांचा उद्धार होतो, पण काही लोकांचा उद्धार होत नाही. म्हणजे कसं आहे बघा, चंदनाच्या सानिध्यामध्ये बरेच वृक्ष गेले तर त्यांचं वास त्यांना जातो. म्हणजे बाभळीच असू द्या, लिंबाचा असू द्या, कोणतंही लाकूड असू द्या, परंतु चंदनाच्या सानिध्यात गेलं की त्यांना ते वास देत असतात. परंतु दोन झाडं अशी आहेत की त्यांना ती वास देत नाही. माहिती आहे का तुम्हाला? काळकाचं झाड आणि दुसरं केळीचं झाड. चंदनाच्या सानिध्यामध्ये जर काळकाचं बेट असेल तरी काळकाचं एक बी बेट चंदनाचा वास आपल्याला लावून घेत. तशी जी ताट माणसं असतात ना ती कधी आपल्या लागून घेत नाही. लांब जवळ आहे, ह्यांच्या जवळ गेली पुन्हा म्हणतात हटपट म्हणा महाराज म्हणजे मृदंग वाजवा येत नाही, वाजायला लागले की वाजवतो मग घालत काढते. काही लोक जात असतात काळकासारखे. मग संतांच्या सानिध्यात आयुष्य गेलं तरी त्यांच्यात फरक पडत नाही. ताट ते ताट. आणि काय माणसं नुसती अशी असतील उद्भय केळाच्या फोटासारखी. केळाचा फोटो बघितलाय का? नुसताच असतो, त्यात पाणीच असतं, त्यात काही नसतंच नाही का. केळाच्या फोटासारखी नुसती बसते, ती खाती ती खाती ती बसते, ती खाती ती खाती बसते. संताचा एकही गुण घेत नाही. अशी दोन प्रकारची माणसं आहेत, शोधून बघा. विठ्ठल संतांच्या संगतीमध्ये काही माणसांचा उद्धार होतो, काही माणसाचा होत नाही. पण काही माणसाचा जरी उद्धार झाला तरी सुद्धा कुत्र्याचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, संत समाग म्हणजे खादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वान म्हणजे कुत्रा. कुत्रा होऊन जरी जन्म मला दिला संतांच्या संगती तरी या ठिकाणी जन्म घेणार, परंतु संतांची संगती मला द्या. कारण संतांच्या संगती मनोमार्गती आकाश श्रीपती यांनी पण ते ज्ञानोबा सांगतात की संत हे आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांच्या संगतीत जाणं गरजेचं आहे. चंदनाचे हात पायही पंचनाही ना थोडं काय दीपानाही पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे. चार दृष्टांत आहेत, चार दृष्टांत दिलेच आहेत. चार दृष्टांतामध्ये चंदनाचे हात पाय ही चंदन मी आत्ताच सांगितलं. परिसनाही ही ना कोणिंग, परिस कुणा सोनं करतो लोखंडात. दीपानाही पोटी पाठी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. आता चार दृष्टांतामध्ये अवगुण आहे की नाही अवगुण महाराज? म्हणजे पहिल्या गोष्टीमध्ये चंदन हा जरी सर्वांगाला वास देत असेल तरी मी सांगितल्याप्रमाणे दोन वृक्षांमध्ये वास देत. परीस लोखंडाचं सोनं करत असेल, परीस लोखंडात सोनं करत असेल, परंतु परीस हा परीस करत नाही का.
कळलं का? लोखंडाला परीस करत नाही, लोखंडाचं सोनं करेल पर परीस हा लोखंडाला परीस करत नाही. म्हणजे संत एखाद्याला जवळ घेतलं तर त्याला या ठिकाणी सोन्यासारखं करतील, पण आपल्यासारखं बनवता म्हणून संत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दीपात सुद्धा अवगुण दिसतात. दीप हा जगाला प्रकाश देत असतो. संतांचं हे जगाचं कल्याण करण्याकरता संतांची विभूती असतात, म्हणून हा दीप जगाला प्रकाश देत असतो. परंतु दीपाचा अवगुण आहे की दीपाच्या पोटामध्ये अंधार असतो. संत आमचे तसे नाही. आणि शेवटी सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड आहे, पण अवघी गोड आणि साखर या ठिकाणी स्वतः खाल्ल्याशिवाय कळत विठ्ठल. साखरेसारखे संत असतात, ते सर्वांगाने साखर देतात. जुन्या काळामध्ये लग्नामध्ये काहीतरी लग्नामध्ये देत असतात नाही, साखरेच्या वस्तू देत असतात ना. मग घोडं बनवायचं, कुठं हत्ती बनवायचा वगैरे असायची जुन्या लग्नामध्ये प्रथा होती. मग घोडं, हत्ती, उंट हे या ठिकाणी साखरेचे बनवून लग्नात आंदण म्हणून द्यायचे. आता जुन्या लोकांना माहिती असेल, आता काय ती प्रथा संपलेली आहे. मी एका घरामध्ये लग्न झालं, तिच्या घरामध्ये ते सगळं साहित्य आलं आणि पाहुणे काही दिवसानंतर पाहुणे आले घरात. पाहुणे आल्यानंतर ते म्हणले आपली आत्याबाईंनी सांगितले चहा बनवा. तर सुनबाई म्हणली साखर संपली, आता काय करायचं? आता साखर संपली तर मग आत्याबाई म्हणजे असं कर, त्या वरच्या डब्यामध्ये हत्ती, घोडं, उंट ती चूल घालूया. आता लक्षात ठेवा, म्हणजे काय ते म्हणजे हत्ती, घोडं, उंट हे टिचून त्यामध्ये टाक आणि चहा बनव. माणसं म्हणजे हत्तीन, घोडं, उंट टिचून टाकले कसला चहा देते काय माहिती. परंतु तिचा म्हणण्याचा अर्थ होता की हत्ती, घोडं, उंट साखरेचं बनवलेलं होतं. मग साखरेचं हत्ती, घोडं, उंट बनवलं तरी ते साखरेसारखंच लागणार आहे. हे काय वेगळं लागणार आहे का? तसे संत कसेही जरी असले तरी ते सर्वांना बोलत असतात. अशा प्रकारे ह्या संतांची संगतीमध्ये मला तुकोबाराय म्हणतात, न्या पुत्राहून जन्म घातला तरी चालेल, परंतु मला संतांच्या संगतीमध्ये न्या. का न्या? तर त्यांच्या संगतीमध्ये मला काय फायदा होईल आपण म्हणतो. दुसरं शब्द तेथे राम राम होईल, तेथे राम राम होईल, तेथे राम राम होईल, तेथे राम राम होईल, तेथे राम राम होईल. त्या ठिकाणी काय मिळतं? संतांच्या संगतीत आल्यामुळे तुम्हाला काय दिसतंय का वेगळं? दावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेव, ब्रह्मरस, आवडीने भजनाची ताकदच तेवढे मला. यामध्ये ब्रह्मरस निर्माण आणि तो काढा घेतला ना तर या ठिकाणी सगळे रोग पळून जातात. त्याला सत्य काय? ब्रह्मरस Yeah.
प्रेमाचा रस नव, रस बरेच प्रकारचे आहेत, नवरस आहेत. शांत रस, अद्भुत रस, विभत्स रस, ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये ऐकत. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू. म्हणजे नवरसानं भरलेली ज्ञानेश्वरी आहे. त्यामध्ये बरेच रस आहेत. त्या रसामध्ये त्या सगळ्या रसापेक्षा वेगळा रस आहे, त्याला म्हणतात ब्रह्मरस. आणि ब्रह्मरस कधी निर्माण होतो? ज्यावेळेला टाळ, मृदंग आणि गायन हे एकत्र होते तेव्हा ब्रह्मरस निर्माण होतो. म्हणून प्रवचनामध्ये ब्रह्मरस निर्माण होत नाही, भजनामध्येच होतो. म्हणून भजनाला जास्त किंमत आहे. तुकोबाराय म्हणतात, मला त्यांच्या संगतीमध्ये फक्त भजनच ऐका भेटणार आहे. आणि ते भजन तेथे राम नाम होईल घडेल भोजन उच्छिष्ट. या शब्दाचा उष्ट, उष्ट म्हणजे तुम्हाला वाटतं जेवणाचं उष्ट, ते नाही. उष्ट म्हणजे जेवण आपण तोंडानं करत असतो, पण भगवंताचं नामचिंतन संतांच्या मुखातून आलेलं असतं. म्हणजे मुखातून येणारा नामचिंतनाचा भाग तो माझ्या कानाने ऐकणार, ह्याला म्हणतात उच्चिष्ट. आणि उच्चिष्टाचा प्रसाद आम्हाला सतत बघायला मिळणार. आणि त्याच्यासाठी आम्ही संतांची संगत मागत आहोत. म्हणून सर्वांना एकच हात जोड विनंती, एक गोड असं भजन करा. राहिलेला आनंदाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. Hare